वृषभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता मोजले गेले आहेत. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता अशा एका बलाढ्य स्थितीत प्रवेश करत आहे, जिथे तो साक्षात कुबेराचा खजिना तुमच्यासाठी उघडू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक क्लेशातून जात होतात, ज्या अपमानाचा घोट तुम्ही शांतपणे पिलात, त्याचा हिशोब घेण्याची वेळ आता आली आहे. या बुधवारपासून तुमच्या कुंडलीत गजलक्ष्मी योग सक्रिय होत असून साक्षात भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटांचा नाश करण्यासाठी तुमच्या दारी येत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला असे वाटतेय का की तुमचे प्रयत्न वारंवार वाया जात आहेत? पण गुरुजींची ही भविष्यवाणी सांगते की ही केवळ शांतता वादळापूर्वीची होती. या बुधवारच्या सूर्योदयासोबत तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा 7 मोठ्या खुशखबर धडकणार आहेत, ज्या तुमची झोप उडवतील, पण चिंतेने नाही तर आनंदाने. नशिबाचे हे चक्र आता इतक्या वेगाने फिरणार आहे की कालपर्यंत तुम्हाला नावे ठेवणारे लोक आज तुमच्या पायाशी झुकताना दिसतील. विघ्नहर्त्याचा तो विशेष आशीर्वाद नेमका काय आहे आणि कोणत्या 7 घटना तुमचे आयुष्य बदलणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण अर्धवट माहिती नशिबाची साथ तोडू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. शेवटच्या भागात सांगितलेला तो एक विशिष्ट उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे कायमचे दूर करेल. त्यामुळे एकही क्षण न गमावता हे संपूर्ण भविष्य नीट ऐका. वृषभ राशीच्या जातकांनो, या बुधवारपासून तुमच्या आयुष्यात कुबेर योग सक्रिय होत आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार गेल्या अनेक काळापासून तुमची जी आर्थिक कोंडी झाली होती ती आता साक्षात विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने फुटणार आहे. तुमच्या कुंडलीतील 2ऱ्या स्थानावर गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत असल्याने धनाचा ओघ तुमच्याकडे वळेल. अडकलेली देणी, जुने व्यवहार किंवा कोणाला उसने दिलेले पैसे जे परत मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती ते आता अनपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही आतापर्यंत पैशांच्या बाबतीत खूप सोसले आहे, पण आता तुमची 0 ते विश्व अशी वाटचाल सुरू होणार आहे. जर तुम्ही जमीन, जुमला किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा बुधवार तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. गुरुजी सांगतात की केवळ पैसा येणारच नाही तर तो टिकवण्याचे मार्गही तुम्हाला सापडतील. घरामध्ये दरिद्रता घालवण्यासाठी आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी बाप्पा आता स्वतः तुमच्या तिजोरीचे रक्षण करणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भाग्याचा उदय. अचानक मिळणारी लॉटरी, शेअर्समधील नफा किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा निकाल तुमच्या बाजूने लागणे, अशा घटना घडून तुमच्या आर्थिक चिंतेचे सावट कायमचे दूर होईल. हा काळ तुम्हाला गरिबीतून श्रीमंतीकडे नेणारा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या धनाचा विनियोग सत्कार्यासाठी करा, जेणेकरून नशिबाची ही साथ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, नोकरी आणि करिअरच्या क्षेत्रात आता तुमच्या नावाचा डंका वाजणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या दशम स्थानातील ग्रहांची स्थिती आता तुमच्या कष्टाचे फळ देण्यास सज्ज झाली आहे. ज्या ठिकाणी तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यांनी घेतले किंवा जिथे तुम्हाला डावलले गेले त्याच ठिकाणी आता तुम्हाला मानाचे स्थान मिळेल. साक्षात गणपती बाप्पा तुमच्या बुद्धीला असे तेज देतील की तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला मोठी पदोन्नती किंवा पगारवाढ देतील. वृषभ राशीच्या जातकांनो, जे जातक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी या बुधवारचा सूर्योदय एक नवीन संधी घेऊन येईल. तुम्हाला अशा मोठ्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून बोलावणे येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. गुरुजी सांगतात की सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना या काळात राजकृपा प्राप्त होईल. तुमच्या मार्गातील सर्व प्रशासकीय अडथळे आता बाप्पाच्या एका कृपेने दूर होणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, या बुधवारनंतर तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे शत्रूसुद्धा तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. तुमची कार्यशैली इतकी प्रभावी ठरेल की लोक तुमच्याकडून सल्ला घ्यायला येतील. हे यश केवळ एका दिवसाचे नाही तर तुमच्या भविष्यातील प्रगतीचा हा पाया आहे. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा आणि मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या. बाप्पा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे यशाच्या शिखरावर चढताना आता मागे वळून पाहू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रात आता क्रांती घडणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी हा विजयाचा काळ आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायात जी मंदी किंवा स्थिरता होती ती आता संपून विक्रीत दुप्पट वाढ होईल. नवीन भागीदारी किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा बुधवार अत्यंत शुभ असून या दिवशी घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला भविष्यात करोडोंचा नफा मिळवून देऊ शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन क्षेत्रात विस्तार करायचा असेल तर आता नशिबाची दारे उघडी आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला असे नवीन ग्राहक आणि कंत्राट मिळवून देईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रचंड सुधारेल.
गुरुजी सांगतात की स्पर्धकांच्या कोणत्याही चाली आता तुमच्यासमोर चालणार नाहीत, कारण साक्षात विघ्नहर्ता तुमच्या व्यवसायातील सर्व विघ्नहरण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्ही केलेल्या मेहनतीचे चीज होईल. तुमच्या ब्रँडचे नाव किंवा तुमच्या कामाची कीर्ती आता दूरवर पसरणार आहे. एखादी जुनी व्यावसायिक अडचण जी तुम्हाला सतावत होती ती आता अचानक सुटेल आणि तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. व्यवसायात नवनवीन प्रयोग करा, कारण नशिबाची साथ असताना तुम्ही लावलेला प्रत्येक हात सोन्याचा ठरेल. बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमची मेहनत आता तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर नेणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखाचा वर्षाव होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीत कौटुंबिक सौख्य योग निर्माण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरात जे छोटे मोठे वाद किंवा तणाव सुरू होते ते आता कायमचे संपणार आहेत. पती पत्नीमधील दुरावाद दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा प्रेम आणि विश्वास निर्माण होईल. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या घरात आनंदाची आणि उत्साहाची नवीन पहाट होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, मुलांच्या बाबतीत तुम्ही खूप चिंतेत होतात, पण आता ती चिंता सोडण्याची वेळ आली आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीची अशी एक बातमी या बुधवारपासून येईल, जी ऐकून तुमचे हृदय भरून येईल. जर तुमच्या घरात लग्नायोग्य तरुण मुले-मुली असतील, तर साक्षात बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांचे विवाह जुळण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत. घरगुती मंगल कार्यांची नांदी आता तुमच्या दारी वाजणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, पाहुण्यांचे आगमन किंवा नातेवाईकांशी असलेले जुने मतभेद आता संपुष्टात येतील. समाजात तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे नातेवाईकसुद्धा तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. हा काळ घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येणारा आहे. एकमेकांना समजून घेतल्यामुळे तुमचे वैयक्तिक आयुष्य अधिक सुखकर होईल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या घराला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही याची खात्री गुरुजींनी दिली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून शरीराची होणारी धावपळ आणि मानसिक त्रास आता थांबणार आहे. जर तुम्हाला एखादा जुनाट आजार सतावत असेल तर त्यावर या बुधवारपासून रामबाण उपाय किंवा योग्य मार्गदर्शन मिळेल. साक्षात विघ्नहर्ता तुमच्या शरीरात एक नवीन चैतन्य आणि ऊर्जा भरणार आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि उत्साही अनुभवाल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा जळफळाट करणारे तुमचे शत्रू आता नामोहरम होतील. तुमच्या विरुद्ध कारस्थान करणाऱ्यांची शक्ती आता बाप्पाच्या तेजासमोर टिकणार नाही. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल खोट्या वावड्या उठवत होते त्यांचे पितळ आता सर्वांसमोर उघडे पडेल. गुरुजी सांगतात की तुम्हाला आता शत्रूंशी लढण्याची गरज नाही, कारण तुमचे ग्रहच त्यांना धडा शिकवतील. तुमच्या मनात जी अस्वस्थता होती ती जाऊन आता गाढ झोप आणि मानसिक शांती लाभेल. वृषभ राशीच्या जातकांनो, हे मानसिक आरोग्य तुम्हाला अधिक कठोर निर्णय घेण्यास मदत करेल. जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हाच तुम्ही नशिबाचा योग्य फायदा घेऊ शकता. योगाभ्यास किंवा ध्यानाकडे तुमचा कल वाढेल, ज्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल. बाप्पाचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे, त्यामुळे आता कोणत्याही भीतीला तुमच्या आयुष्यात स्थान उरलेले नाही. तुम्ही आता पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, या अंतिम भागात तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या बुधवारनंतर तुम्ही स्वतःचे घर, गाडी किंवा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरवणार आहात. हा योगायोग इतका दुर्मिळ आहे की नशिबाची साथ मिळून तुमचे काम अत्यंत कमी वेळात पूर्ण होईल. साक्षात लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा यांच्या जोडीने तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या सर्व 7 खुशखबरी तुमच्या आयुष्यात याव्यात यासाठी गुरुजींनी एक विशिष्ट उपाय सांगितला आहे. या बुधवारी सकाळी स्नानानंतर गणपती बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवा आणि ओंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत 21 दुर्वा अर्पण करा. त्यासोबतच एखाद्या गरीब व्यक्तीला हिरवे फळ किंवा मूग दान करा. यामुळे तुमच्या राशीतील दोषांचे निवारण होईल आणि बाप्पाची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, ही वेळ तुमच्या भाग्योदयाची आहे. स्वतःच्या मेहनतीवर आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही भविष्यवाणी आवडली असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ वेळेचा फायदा मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एका मोठ्या चमत्काराची बातमी घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ. बाप्पा तुमचे कल्याण करोत.